जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2 मे 2026 रोजी होणारे पेपर पोस्टपोन बाबत एक परिपत्रक 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 ते 3च्या दरम्यान पुणे विद्यापीठाने आपल्या ऑफिशियल होम पेजला जाहीर करून दिलेलं होतं. तर हे परिपत्रक विद्यापीठाने रद्द केलेलं आहे. म्हणजे जे पेपर 2 मे 2026 रोजी होणारे होते, ते 3 मे रोजी होणार असं परिपत्रक जे काही विद्यापीठाने जाहीर केलेलं होतं. तर ते परिपत्रक आता विद्यापीठाने रद्द केलंय. तुम्हाला माहीत असेल की हे 29 एप्रिल 2026 ला परिपत्रक क्रमांक 581 हे जाहीर करून दिलं. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की एम-पी-एस-सीच्या राज्य मुख्य सेवा परीक्षा, राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 रोजी होणार असल्याकारणामुळं 2 मेचे पेपर 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आल्याबाबतचं परिपत्रक 2 मे 2026 रोजी विद्यापीठाने अधिकृतरित्या वेबसाईटवर जाहीर करून देण्यात आलेलं होतं. जे या ठिकाणी तुम्हाला एक्झामिनेशन सेक्शन पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागा ठिकाणी टाइम टेबल सेक्शनमध्ये तिथे तुम्हाला एप्रिल-मे 2026च्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या या ठिकाणी तुम्हाला इथे दाखवलेलं होतं. ओके. तर हे परिपत्रक विद्यापीठाने काय केलेलं आहे? रद्द करून देण्यात आलेलं आहे. तर रद्द केल्याचं जे काही परिपत्रक आहे ते अजून विद्यापीठाने वेबसाईटवर टाकलेलं नाहीये. आता 29 एप्रिल 2026 5:15 वाजत आलेले आहे. तर यामध्ये त्यांनी परिपत्रक क्रमांक 582 जाहीर करून देण्यात आलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळवण्यात येत आहे, की 2 मे 2026 रोजीच्या विद्यापीठ स्तरावरील जे काही कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या पूर्वनियोजित परीक्षा रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात येत असल्याबाबतचे संदर्भीय पत्र हे या परिपत्रकाद्वारे रद्द करण्यात येत आहे. तसेच 2 मे 2026 रोजीच्या विद्यापीठ स्तरावरील पूर्वनियोजित जी काही परीक्षा आहे, त्या विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, याची सर्व संबंधितांनी नोंद घेण्याबाबत हे परिपत्रक क्रमांक 582 विद्यापीठाने 4:30च्या आसपास जाहीर करून देण्यात आलेलं आहे. या परिपत्रकानुसार म्हणजेच तुम्हाला कळलं असेल, की 2 मे 2026 रोजी होणारे जे काही पेपर आहे, ते सध्या तरी पोस्टपोन करून देण्यात आलेले नाही. पहिले जे काही परिपत्रक होते, जे 581 नंबरचं, ते परिपत्रक रद्द करून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे 2 मे रोजी ज्या अभ्यासक्रमाचे कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहेत, त्यांचे पेपर होणार आहे. ते पेपर आता होणार म्हणजे होणारच आहे. ओके. तर परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.